कविप्रवेश्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. दिवाळी आली अवघ्या 8-10 दिवसांवर आणि मित्रांनो, सगळ्या बाजारामध्ये धूम चालू आहे. खरेदीला लोक जात आहेत, गर्दी होते. ज्याची ज्याची परिस्थिती थोडी सुधारली आहे तो साहजिक आहे, आपापल्या घरात काही ना काही नवीन घेऊ इच्छितोय, घेत आहेत. कारच्या शोरूमला गर्दी आहे, टू व्हीलरच्या शोरूमला गर्दी आहे. बाजारपेठ मस्त फुलली आहे. कपड्यांचा बाजार, दागिन्यांचा बाजार, हे सर्व काही सुरू आहे. आणि सालाबादप्रमाणे जी नोकरदार मंडळी आहेत, जे की आपलं घरदार सोडून पुणे, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद अशा ठिकाणी नोकरीनिमित्त आलेत. दिवाळी हा तुमचा आमचा सर्वांचाच मोठा सण. साहजिकच घरी जायचं आहे, ओढ लागलेली असते. सण आपल्याला माणसांमध्ये आपण साजरा करायचा आहे. घरचेही आपले आई वडील, भाऊ बहीण आतुरतेने वाट बघत असतात. आणि मग या अशाच इमोशन्सचा गैरफायदा घेणारी मंडळी या समाजामध्ये तोंड वर काढायला लागतात. विषय घेतोय मी मिठाईचा बाजार आणि फराळाचा बाजार. दिवाळीच्या निमित्ताने समाजसेवा करण्यासाठी काही जैन लोकांच्या संस्था आहेत. मला आनंद वाटतो हे तुमच्या मनापर्यंत पोहोचवताना की गेली अनेक वर्ष ना नफा ना तोटा या बेसवर ते कमीत कमी दरामध्ये फराळाचं साहित्य लोकांना उपलब्ध करून देत आहेत. आता अर्थात ही गोष्ट आहे ती अतिशय लोअर मिडल क्लाससाठी आहे. कारण बाजारामध्ये चिवडा लाडूचे जे भाव आहेत त्याच्यापेक्षा कमी दरामध्ये स्वच्छ, अगदी उत्कृष्ट निगराणीखाली तयार केलेला, जैन लोकांनी सुपरवाईज केलेल्या ठिकाणी यंत्रसामुग्रीद्वारे बनवलेले पदार्थ जनमानसांपर्यंत ते पोचवत आहेत. म्हणून या उपक्रमास सर्वप्रथम लाख लाख शुभेच्छा. आता ही मी तुम्हाला सांगितली नाण्याची एक चमकती बाजू, आणि तशीच ह्याच चंद्राची दुसरी एक डार्क बाजू. याच संधीचा, या सणासुदीचा गैरफायदा उचलणारी काही मंडळी तेजीमध्ये धंदा करतायत. मग रिफाईंड ऑइल कसलं वापरलं आहे त्यांना काही देणं घेणं नाही. तूप किती निकृष्ट दर्जाचं वापरलं आहे, किती स्वस्तात ते मिळालं आहे त्यांना काही देणं घेणं नाही. आणि फराळाच्या किमती, मिठाईच्या किमती मात्र कधीही कमी करत नाहीत. म्हणजेच या सणाचं औचित्य गाठून स्वतःचं उखळ पांढरं करून घेणारा समाजसुद्धा या दिवसात मस्तपैकी आपले हात धुवून घेत असतो. आता त्यांना रिस्पॉन्स देणं आणि नाही देणं हे आपल्या हातात आहे. परंतु इथे परंतु या शब्दाचा ते लोक मस्त फायदा उठवतात आणि स्वतःची उखळ पांढरी करून घेतात. मित्रांनो, मिठाईच्या दुकानांमध्ये सप्लाय होणारा डुप्लिकेट खवा, डुप्लिकेट इसेन्स, जे काही मिठाई बनवण्यासाठी वापरलं जातं तो सुकामेवासुद्धा, शेंगांना कलर दिलेले पिस्ते आणि घोंगरू शेंगांचे तुकडे काजू म्हणून अशा पद्धतीने सुद्धा याच गर्दीमध्ये आपली फसवणूक होत असते. आणि आत्ताच फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटनी पुण्यासारख्या शहरामध्ये काही ठिकाणी छापे मारलेत. आता अर्थात प्रत्येक ठिकाणी हे डिपार्टमेंट पोहोचू शकत नाही, तेवढी मॅनपॉवर नाही, हे मलाही मान्य आहे, तुम्हालाही मान्य आहे. आणि मग या सणाच्या वेळेस टार्गेट कोणाला केलं जातं तोही संशोधनाचा विषय आहे. ज्या दुकानांवरती रेड पडते त्यांचे आणि या फूड अँड ड्रग्जचे छापा मारणाऱ्यांचे संबंध, त्या डिपार्टमेंटचे संबंध गेल्या 7-8 महिन्यात, मागच्या वर्षीपासून काही कुठं बिनसलं होतं का, हा संशोधनाचा विषय आहे. कारण 500-700च्या वर आस्थापना असलेल्या शहरामध्ये जर केवळ मॅनपॉवर नाही अशी सबब दाखवत 10-15 आस्थापनांवर
असे छापे पडत असतील आणि त्या ठिकाणी जर असा डुप्लिकेट माल मोठ्या प्रमाणात सापडत असेल तर विचार करा की सगळ्याच्या सगळ्या आस्थापनांवर मॅनपॉवर हायर करून जर असे छापे मारले गेले तर या सणासुदीच्या काळात मिठाई मिळणं बंद होईल तुम्हाला. म्हणजेच प्रशासनाकडनं प्रयत्न केले जातात किंवा प्रयत्न करत आहोत असे देखावे निर्माण केले जातात. हितसंबंध बिघडले असतील तर नक्की छापे पडतात. हेही आता शेमड्या मुलालासुद्धा समजायला लागलेलं आहे. अशा घटना या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घडत आहेत. आणि आता ही दिवाळी आजची ही थोडी वेगळी पण आहे. का? निवडणुका अनाऊन्स झाल्यात. रती महारथी याद्या तयार करत आहेत. पुन्हा 30-30 माणसं डोळ्यासमोर येत आहेत. पेपरला याद्या डिक्लेअर होत आहेत. मग ही रणधुमाळी पण आहे. आणि मग अर्थातच आचारसंहिता हा बडगा उचलला जातो आणि त्यानुसार मग प्रत्येक नाक्यावर सामान्य माणूससुद्धा भरडला जातो. दिवाळीच्या निमित्ताने कारने आपापल्या गावाकडे जाणारी लोक, कुटुंब यांच्या कारसुद्धा खूप कसोशीने अगदी चेक केल्या जातात. अर्थात इट इज अ पार्ट ऑफ ड्युटी. इट इज अ पार्ट ऑफ जॉब अलॉटेड टू द पोलीस डिपार्टमेंट. याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही आहे. मग अशा चेकिंगच्या वेळेस नुकतंच माझ्या वाचनात आलं आहे की गलेलठ्ठ पैसा, अक्षरशः आजचीच बातमी आहे की 5 कोटी रुपये कॅश आणि तेही 500 रुपयाच्या बंडलांच्या स्वरूपात एका कारमध्ये सापडली. आता ती कोणाची वगैरे वगैरे या खोलात मला जायची गरज वाटत नाही. परंतु निदर्शनास हे आणून द्यायचे मला सर्वसामान्य जनतेच्या की निवडणुकांची रणधुमाळी, दिवाळीचा मौसम याचा जसा काही सामाजिक हितासाठी उपयोग करणारी काही मंडळी, धडपडणारी मंडळी जशी समाजात आहेत, तशीच याच सणांचा गैरफायदा, याच निवडणुकांचा गैरफायदा हा घेत जगणारी मंडळीसुद्धा काही कमी नाही आहेत. चला, आचारसंहिता लागू आहे. जिकडे तिकडे दारूचा पुरवठा सुरू झाला आहे. अर्थात कार्यकर्त्यांची सोय. रोजचे 1000-2000 रुपये कार्यकर्त्याला पदरात पडले पाहिजेत. रोजची दारू, रोजचं मटण, रोजची कोंबडी, रोजचा रस्सा त्याला मस्त फुकट मिळालं पाहिजे. आणि याच कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि तुमच्या आमच्यासारख्या अविचारी मतदारांच्या जोरावर पुन्हा 5 वर्ष तिजोरी भरायला आम्ही तयार. हा माहोल आहे सध्या. त्यातून मी अजून एक मुद्दा तुम्हाला सांगितला होता की तुम्हा आम्हाला जर आपण नोकरीनिमित्ताने बाहेरगावी असू तर दिवाळीमध्ये आपल्या घरची ओढ नक्की लागते. आता ह्या गोष्टीचा फायदा उठवणारी मंडळी, प्रायव्हेट टुरिस्ट, या ज्या बसेस आहेत, मग त्या सोलापूर शहरातनं मुंबईकडे जाणाऱ्या असोत, हैदराबादकडे जाणाऱ्या असोत, पुणे शहरातनं नागपूर साईडला जाणाऱ्या, औरंगाबाद, जळगाव, उस्मानाबाद, लातूर या साईडला जाणाऱ्या लक्झरी बसेस असो, ज्या नागपूरला 1,500 ते 2,000 रुपये तिकिटामध्ये एरवी जाता येतं, त्याच ठिकाणी आज त्याच प्रायव्हेट लक्झरी बसचं 4,000, 5,000 रुपये देऊन तिकीट घ्यावं लागतं. अशी जेव्हा बोंबाबोंब होते आणि अशी जेव्हा हजारो बुकिंग होतात, त्यानंतर त्या ठिकाणी RTOचं चेकिंग सुरू होतं. पहिल्यापासून का नाही होत? फ्रिक्वेंटली वर्षभरात का नाही चेकिंग केलं जात? हा सामान्यांच्या मनातला प्रश्न अनुत्तरित राहतो. कारण हितसंबंध हे चालूच राहणार. नोबडी कॅन चेंज सच टाईप ऑफ सिस्टीम. ST नाही आहेत गाड्या, तेवढ्या प्रमाणात नाही आहेत. इकडून तिकडून मागवून गाड्या सोडल्या जात आहेत. रिझर्वेशन्स फुल झाली आहेत. आणि मग याच गोष्टीचा फायदा प्रायव्हेट टुरिस्ट उचलतात. अर्थात एका तिकिटामागं मिळणारा हा 2,500 रुपयाचा मलिदा त्या ट्रॅव्हल्सच्या मालकाच्या एकट्याच्या तिजोरीत जात नसतो, हे सुद्धा कुठलाही लहान मुलगा जाणू शकतो. यामध्ये खोलात जाऊन तुम्हाला सांगण्याची काही आवश्यकता नाही. प्रश्न हा निर्माण होतोय प्रत्येक सामान्य माणसाच्या मनामध्ये, जर हे दरवर्षी घडतंय तर ह्याला प्रिकॉशनरी मेजर म्हणून थोडं आधीपासून चेकिंग करणं, थोडे आधीपासून नियमावली करणं, तुमच्याकडची मॅनपॉवर RTOची त्या ट्रॅव्हलच्या ऑफिसला चेकिंगला दिवसभर पाठवणं
रोजचा डेटा रिझर्वेशनचा कलेक्ट करणं, या गोष्टी करता येतात. पण इच्छाशक्तीचा अभाव. आता तुम्ही बोंबाबोंब झाल्यानंतर 2,000-5,000 10,000 तिकीटं विकली गेल्यानंतर तुम्ही संकेतस्थळ द्या, टोल फ्री क्रमांक द्या, पेपरला डिक्लेअर करा, तिथे एखादा माणूस नेऊन बसवा. इट्स ऑफ नो यूज ॲट ऑल. म्हणून कळकळीची विनंती मी करेन की अशा सणासुदीला गणपती, नवरात्र, दिवाळी, कोणतीही ईदचा सण घ्या, कोणत्याही सणाच्या आधी 3-4 महिनेच अशी ही रिझर्वेशन्स काउंटर्स प्रायव्हेट बसेसची ही चेकिंगखाली आणली पाहिजेत. तिथे ॲडिशनल स्टाफ देऊन चेकिंग ॲथॉरिटी नेमली पाहिजे, अर्थात प्रामाणिकपणे चेकिंग करणारी ॲथॉरिटी. तर सामान्य माणसांना आहे त्या पैशात आपल्या आपल्या आईबापांच्या घरी आईवडिलांना भेटायला, सण साजरा करायला त्यांना जास्तीत जास्त खर्च टाळून तिथं जाता येईल. जो रेग्युलर होणारा खर्च आहे तो देण्याची मानसिकता प्रत्येकाची असते. शेवटी हे सणाचे दिवस आहेत. फराळ विकत आणण्याची टेंडन्सी दिवसेंदिवस वाढत चालली आहे, कारण घरामध्ये कष्ट करणं आजकाल कदाचित थोडंसं अपमानास्पद वाटत असावं आजकालच्या पिढीला, असं म्हणायलासुद्धा वाव आहे. त्यामुळं दिवाळीचे पदार्थसुद्धा रेडी पॅक आणण्याकडे समाजाचा जास्त कल आहे. तिथेही फसवणूक होऊ शकते. त्या ठिकाणीही चेकिंग फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटचं नक्कीच पाहिजे. ज्या ठिकाणी हे पदार्थ बनवले जातात तिथलं वातावरण हायजेनिक आहे की नाही हे पाहण्याचं काम कोणाचं आहे? अरे तुम्हाला होत नसेल ना, तर तुम्ही अशा सणापुरता, जसे आपण एखाद्या गणपतीच्या बंदोबस्ताला होमगार्ड्स मागवतो त्या पद्धतीने तुम्ही रिटायर्ड गव्हर्नमेंट ऑफिसर्सचा स्टाफ तुम्ही मागवा ना. आज 24 तास ड्युटी ज्या ज्या डिपार्टमेंटला आहे त्यांना थोडेसे जास्त एफर्ट्स घ्यायला सांगा. काहीही करता येईल. मॅन पॉवर तुम्हाला रिटायर्ड गव्हर्नमेंट सर्वंट्समधनं जे कोणी ऐच्छिक आहेत असं काम करण्यासाठी माफक मानधनावर अशी समाजसेवा करायला माणसं मिळणार नाहीत असं तर मला नाही वाटत. अशा काही व्यवस्था जर सणाच्या पार्श्वभूमीवर, तुमच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर जे काही चेकिंग होतं आहे त्यावेळेस जर असे काही नियम वापरले आणि अशा काही युक्त्या लढवल्या तर मला वाटतं सर्वसामान्य जनतेची जी पिळवणूक होते ती नक्कीच बंद होऊ शकते. सहज जाता जाता मित्रांनो, विश यू हॅपी दिवाळी. परंतु ही खरंच हॅपी करायची का आपल्याला? मग ती कशी हॅपी होईल हे सांगण्यासाठीच आटोकाट केलेला हा एक छोट्याशा व्हिडिओद्वारे प्रवीचा प्रयत्न. वन्स अगेन विश यू हॅपी दिवाळी.